मिशन TIT मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुसरं सत्र मानसशास्त्राचं आहे. तर मानसशास्त्राचं सेशन घेत आहेत डॉक्टर पूनम मोराळ मॅडम. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक सूचना अशी आहे की जे शिक्षक आणि भावी शिक्षक आहेत त्यांच्यासाठी जळगाव जिल्हा परिषदनं आजच्या पदोन्नतीसाठीच काढलेलं जे लेटर होतं त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीसाठी TET अनिवार्य आहे अशा आशयाचं एक पत्रक जिल्हा परिषद जळगावनं काढलेलं आहे. ते आपल्या सर्व ग्रुपवर मी पाठवत आहे. परंतु शिक्षक आणि भावी शिक्षकांनी पुढच्या हाका हा सावधपणे ऐकणं गरजेचं आहे आणि TET परीक्षा देणं अनिवार्य आहे हे लक्षात घ्यावं. आपल्या मित्रांना, परिवारातील जे शिक्षक आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना असावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास अनुसरून हे पत्र जिल्हा परिषद जळगावनं काढलेलं आहे. असंच पत्र सर्व जिल्हा परिषद हळूहळू काढत राहतील. तर पुन्हा मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. हा, ओके सर, ठीक आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आपण मागच्या सेशन मध्ये बुद्धिमत्ता विषयी व्याख्या यांचा अभ्यास केला होता पहा. त्याच्यामध्ये आपण कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेविषयी जे काही आपापले विचार हे मांडलेले आपल्याला दिसून येतात पहा. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचं मापन देखील पाहिलं होतं. IQ कसा काढायचा आहे याचा देखील आपण अभ्यास केला होता पहा. म्हणजे शारीरिक वय असतील किंवा मानसिक वय. त्याच्यानंतर बुद्धिगुणांक कशा पद्धतीने काढला आहे याचा देखील आपण इथे म्हणजे मागच्या सेशन मध्ये अभ्यास केला होता पहा. त्याच्यानंतर जे बुद्धिमत्ता मानसशास्त्राचा जनक कोण आहे, अल्फ्रेड बिने वगैरे, या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या दिसून येतात. त्याच पद्धतीने आपण पहा की बुद्धिगुणांक आणि त्यांचे वर्गीकरण. म्हणजे 140 किंवा त्यापेक्षा जास्त जर बुद्धिमत्ता असेल तर त्यांचं जे काही वर्गीकरण आहे ते कशामध्ये केलेलं जातं, म्हणजे अलौकिक बुद्धी. तर अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्तेच्या व्याख्या, त्याची संकल्पना, बुद्धिमत्तेचे मापन आणि बुद्धिमत्तेचे किंवा बुद्धिगुणांकाचे वर्गीकरण यांचा अभ्यास आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेला आहे पहा. ठीक आहे. आता या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिमत्तेच्या संदर्भात काही उपपत्त्या पाहणार आहोत. ठीक आहे. अतिशय सोप्या अशा आहेत, पण जर लक्ष दिलं तर खूप इझी असलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. काहीच हार्ड नाही. ठीक आहे. तर आपण स्क्रीन दिसत असेल बघा सगळ्यांना. दिसत आहे. आता पहिली जी काही उपपत्ती आहे बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये, तर स्पियरमन या मानसशास्त्रज्ञांनी ही उपपत्ती मांडलेली दिसून येते पहा. तर त्यांची बुद्धिमत्तेच्या संदर्भात कोणती उपपत्ती आहे पहा, तर द्विघटक उपपत्ती किंवा द्विघटक सिद्धांत. क्लिअर दिसत नाही का? एक मिनिट. आता दिसत आहे? ब्लर दिसत आहे का? बघा आता. एकच मिनिट हा. हा पहा आता. क्लिअर दिसत असेल? बरं, ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये स्पियरमन यांनी द्विघटक सिद्धांत हा मांडलेला दिसून येतो पहा. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये, तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. अध्ययनाच्या स्वरूपात जशा काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत, तसं बुद्धिमत्तेच्या स्वरूपात काही मानसशास्त्रज्ञांनी थेरीज हे मांडलेले दिसून येतात पहा. तर याच्यामध्ये
पहिली जी काही उपपत्ती आहे पहा, तर ती स्पीअरमन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली दिसून येते पहा. ठीक आहे. तर यांना या बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा, की बुद्धिमत्ता ही 2 घटकांनी बनलेली आहे, असं ते सांगतात. पहा, एक आहे सामान्य घटक इथे तुम्हाला दिसत असेल आणि दुसरा जो काही आहे, तर तो आहे विशिष्ट घटक. हं? हा जो काही आहे आणि जो विशिष्ट घटक आहे तो यश या नावाने ओळखला जातो. ठीक आहे. आणि सामान्य घटक हा जी. जनरल घटक आणि जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर असं याला म्हणलं जातं. म्हणजेच बुद्धिमत्ता आहे ही 2 घटकांनी बनलेली आहे. त्याच्यामध्ये सामान्य घटक म्हणजेच त्याला जनरल फॅक्टर असं म्हणतो आणि दुसरा आहे स्पेसिफिक फॅक्टर. ठीक आहे. तर असं स्पियरमन यांचं म्हणणं आहे पहा. आता मनुष्याला प्रत्येक कामामध्ये हे 2 घटक मदत करत असतात पहा. एक सामान्य असेल, म्हणजे जो आपण जनरल फॅक्टर आहे आणि दुसरा आहे तर तो स्पेसिफिक फॅक्टर आहे. आता जो काही सामान्य घटक आहे तर तो प्रत्येक कामामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो, असं स्पियरमन यांचं म्हणणं आहे पहा. जी जो घटक आहे म्हणजे जनरल जो फॅक्टर आहे पहा, तर तो जेव्हा आपण बौद्धिक कामं करत असतो तर त्यामध्ये त्याचा उपयोग होत असतो पहा. आणि जे काही निरनिराळ्या प्रकारच्या क्षमता असतात, म्हणजे संबंध शोधणे असेल, अनुमान काढणे असेल, तर याच्यामध्ये स्पेशल फॅक्टर हा उपयोगात आणला जात असतो. म्हणजेच बुद्धिमत्तेच्या स्वरूपात 2 घटक या स्पियरमन यांनी मांडलेले आहेत. कुठला आहे पहा, जी आणि यस. तर त्याच्यासाठी एक त्यांनी इथे सूत्र मांडलेलं दिसून येतं पहा. इथे दिसत असेल सगळ्यांना. हे आय म्हणजे इंटेलिजंट. ठीक आहे. हा जनरल फॅक्टर प्लस हे S1 S2 म्हणजे जे काही स्पेशल फॅक्टर आहेत, वेगवेगळ्या जे क्षमता असतात त्याच्यानुसार जे काही विशिष्ट क्षमता किंवा स्पेसिफिक फॅक्टर आपण उपयोगात आणत असतो पहा. हं? म्हणून हे सूत्र या स्पियरमन यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतो याच्यामध्ये. ठीक आहे. तर असं देखील विचारलं की हे सूत्र कोणी मांडलेलं आहे, तर स्पियरमन असं सांगू शकतो आपण किंवा त्यांनी 2 घटक कोणते मांडलेले आहेत, तर एक आहे सामान्य घटक आणि दुसरा आहे विशिष्ट घटक. ठीक आहे. लक्षात आलं? हं? त्यांचं म्हणणं काय आहे, की बुद्धी ही विशिष्ट एकच घटक नसून अनेक प्रकारच्या बौद्धिक कामासाठीही बनलेली दिसून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशल फॅक्टरचा देखील उपयोगात केलेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि प्रत्येक कामामध्ये काय असतात, हे 2 घटक समाविष्ट असलेले दिसून येतात. ठीक आहे. लक्षात आलं? स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत किंवा द्विघटक उपपत्ती याला असं म्हणलं जातं पहा. तर त्याच्यानंतर सेकंड जो काही आहे, तर तो आहे थर्स्टन. ठीक आहे. थर्स्टन यांनी जे काही उपपत्ती मांडलेली आहे, तर ती आपण इथे बघणार आहोत पहा. थर्स्टन यांची अनेक घटक सिद्धांत किंवा यालाच काय म्हणतात पहा, प्राथमिक मानसिक क्षमता सिद्धांत. ठीक आहे. या दोन्ही नावांनी ही ओळखली जाते पहा. क्वेश्चन टीईटी मध्ये असा देखील विचारू शकतात पहा, अनेक घटक सिद्धांत हा कोणी मांडला किंवा प्राथमिक मानसिक क्षमता देखील कोणी मांडलेली दिसून येते पहा. तर याच्यामध्ये थर्स्टन हा जो काही मानसशास्त्र आहे पहा, या थर्स्टन या मानसशास्त्रज्ञांनी अनेक घटक सिद्धांत मांडलेला दिसून येतो पहा. आता थर्स्टन यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपल्याला इथं बघायचं पहा. आता थर्स्टन यांचं म्हणणं आहे की कोणत्याही बौद्धिक कार्यामध्ये जी आणि जो काही यश आहे, तर ते 2 घटक नसून तर बुद्धिमत्ता ही एकच मूलभूत घटकाने बनलेली आहे, असं थर्स्टन यांचं म्हणणं आहे पहा. आणि त्यालाच त्यांनी काय सांगितलेलं आहे, या मूलभूत घटकाला थर्स्टन यांनी प्राथमिक मानसिक क्षमता असं त्यांनी संबोधलेलं आपल्याला दिसून येतं पहा. इथे दिसत असेल की बौद्धिक कार्यामध्ये जी आणि एस हा घटक महत्वाचा नसून एकच मूलभूत घटक याच्यामध्ये असतो, असं त्यांचं म्हणणं आहे पहा. आता याच्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या क्षमता या सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत पहा, तर यामध्ये म्हणजे बौद्धिक क्षमता सांगितल्या आहेत. तर त्याच्यामध्ये भाषिक क्षमता असेल, हा किंवा संख्या विषयक असतील, शाब्दिक आहेत, तर्क आहे, किंवा आणि अवकाश विषयक क्षमता आहे. या विविध क्षमतांचा इथे काय केलेला जातो पहा,
यामध्ये समावेश असलेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजेच या सर्व क्षमतांचा मिळून आपण बुद्धिमत्ता होय, असं थर्स्टन यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांची जो काही अनेक घटक सिद्धांत सांगितला आहे, म्हणजे जी आणि यस हे दोनच घटक महत्वाचे नसून काय सांगितलेलं आहे पहा, याच्यामध्ये भाषा, संख्याज्ञान, शाब्दिक स्मृती असेल, तर्क अवबोध आणि अवकाश क्षमता या देखील क्षमतांचा समावेश होतो, असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतो पहा. तर त्यांनी आणखीन एक सांगितलेलं आहे पहा, की आय म्हणजे इंटेलिजंट म्हणजे काय आहे पहा, इथे दिसत असेल, की प्रायमरी मेंटल ॲबिलिटी याला PMA असं देखील म्हणजे शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला मी वर लिहिते म्हणजे अजून तुम्हाला लक्षात येईल, की त्या सूत्राद्वारे त्यांनी बुद्धिमत्तेचं स्वरूप स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजेच त्यांनी काय बुद्धिमत्ता बरोबर काय केलेलं आहे पहा, PMA 1 प्लस PMA 2 यालाच आपण प्रायमरी मेंटल ॲबिलिटी PMA असं म्हटलं जातं पहा. म्हणजे प्राथमिक मानसिक क्षमता. हा त्याच्यानंतर या सूत्राद्वारे त्यांनी काय केलेलं आहे पहा, त्यांनी त्यांचा जो काही सिद्धांत आहे तर तो मांडलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर हे देखील आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे कोणी मांडलेलं आहे, की थर्स्टन या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या संदर्भात ही संकल्पना मांडलेली दिसून येते पहा. आले लक्षात सगळ्यांना? म्हणजे हे दोनच घटक महत्वाचे नसून हे काय सांगितलेलं आहे, की संख्या ज्ञान असेल, भाषा असेल, शाब्दिक आहे, तर्क, अवबोध, अवकाश ज्ञान या देखील क्षमतांचा अभ्यास करणे म्हणजेच बुद्धिमत्ता होय, असं किंवा या घटकांना त्यांनी महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट थेअरी आपण किंवा उपपत्ती आपण पाहणार आहोत पहा. एवढं काही अवघड नाही याच्यामध्ये, की प्रत्येकाने काय केलेलं आहे, बुद्धिमत्तेविषयी आपापलं मत मांडलेलं आपल्याला पहा. प्रत्येक मानसशास्त्रज्ञाने ज्याप्रमाणे मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनविषयक ज्या काही उपपत्त्या मांडल्या किंवा विविध प्रकारच्या प्राण्यावर त्यांनी काय केलेलं आहे पहा, प्रयोग केलेला दिसून येतो आणि त्याद्वारे त्यांनी स्वतःच मत मांडलेलं आहे, प्रयोगाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेच्या स्वरूपात देखील प्रत्येकाने आपापलं मत मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आता नेक्स्ट जी काही आहे तर ती आहे थॉम्सन. थॉम्सन यांची उपपत्ती पहा, समूह घटक उपपत्ती. समूह घटक उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे पहा, तर ती मांडलेली आहे थॉम्सन या मानसशास्त्रज्ञ मांडलेली आहे. की त्यांचं म्हणणं काय आहे पहा, की आपण बुद्धिमत्तेच्या स्वरूपात बघतो ना, ठीक आहे. थॉम्सनचं असं म्हणणं आहे पहा, की त्यांनी म्हणजे स्पियर म्हणणं जे काही घटक मानलेले आहेत कुठले, जी स्पियर म्हणणे जी व यस घटक मानलेले आहेत पहा. तर हे त्यांना मान्य असलेले दिसून येतात पहा, ठीक आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे, की जो जी हा घटक आहे तर तो सर्व प्रकारच्या कमी जास्त प्रमाणात काय आहे पहा, त्याचा उपयोग केला जातो असं म्हणणं आहे पहा, ठीक आहे. पण त्यांच्यासाठी त्यांनी एक सूत्र मांडलेलं देखील आपल्याला दिसून येतं पहा, की समूह गट जो काही यांनी मांडलेला आहे तर त्यांनी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहा, की आय म्हणजे इंटेलिजन्स बरोबर G+S1. त्याच्यानंतर पहा हे त्यांनी काय मांडलेलं आहे, त्याच्या संदर्भात एक सूत्र मांडलेलं आपल्याला दिसून येतं पहा, G+S3 G+S4, ठीक आहे. म्हणजे जी हा घटक त्यांनी मान्य केलेला आहे जनरल फॅक्टर, आणि एस देखील. पण प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळे दोन्ही घटक हे महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात पहा.
तर या संदर्भात त्यांनी समूह घटक उपपत्ती मांडलेली दिसून येते. म्हणजे कुठलंही कार्य करताना जसा जी हा महत्वाचा आहे तसाच यस देखील महत्वाचा असलेला ते दिसून येतो. कमी जास्त प्रमाणात त्याचा आपण उपयोग करत असतो असं थॉम्सन यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर यालाच त्यांनी काय म्हणलेले आहे पहा, समूह घटक उपपत्ती असं म्हणलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आले लक्षात सगळ्यांना ही समूह घटक उपपत्ती म्हणजे काय, म्हणजे जो काही सर्वसामान्य घटक आहे तर तो प्रत्येक जो काही विशिष्ट घटकाबरोबर येत असतो असं थॉम्सन यांचं म्हणणं असलेलं दिसून येतं या उपपत्तीमध्ये. आणि त्यांची मिळून म्हणजे समूह घटक उपपत्ती याचाच अर्थ की जेव्हा बौद्धिक आपण कार्य करत असतो आणि एस फॅक्टर जनरल आणि स्पेसिफिक फॅक्टर या दोघा देखील उपयोग होत असलेला दिसून येतो, पण म्हणजे समूहाने उपयोग होत असलेला दिसून येतो असं यांचं म्हणणं असलेलं आपल्याला लक्षात येतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर जी काही थेअरी आहे पहा, तर ती आहे थॉर्नडाईक यांची उपपत्ती. आता थॉर्नडाईक यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेली दिसून येते पहा. की थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे, याला संख्यात्मक उपपत्ती असं देखील म्हणतात पहा. थॉर्नडाईक थॉर्नडाईक यांची संख्यात्मक उपपत्ती. ठीक आहे. संख्यात्मक उपपत्ती. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत पहा, ब्लर दिसत असेल तुम्हाला, आता दिसत आहे का क्लिअर? क्लिअर दिसत नाहीये का? बघा, थॉर्नडाईक यांची संख्यात्मक उपपत्ती आपल्याला बघायचं आहे. तर हे जे काही 3 उपपत्त्या आपण सांगितलेल्या आहेत पहा, तर त्यामध्ये अतिशय भिन्न स्वरूपाची उपपत्ती ह्या थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे पहा. ठीक आहे. म्हणजे स्पिअरमननी जी आणि यस घटक मांडलेला आहे किंवा जे काही थॉम्सन आहे त्यांनी समूह घटक आहे किंवा थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत आहे, यापेक्षा वेगळी अशी उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आपल्याला दिसून येतं पहा. तर त्यांचं असं मत आहे की बुद्धिमत्तेत सामान्य आणि विशिष्ट घटक नसतात. काय केलेलं आहे त्यांनी, जे काही स्पेसिफिक फॅक्टर आणि जनरल फॅक्टर हे बुद्धिमत्तेमध्ये नसतात असं कोणाचं म्हणणं आहे पहा, थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूच्या संख्येवर अवलंबून असते पहा. त्यांचं काय म्हणणं आहे, बुद्धिमत्ता ही जी काही बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता ही जेव्हा आपण बौद्धिक म्हणजे काम करत असतो तर तेव्हा जी काही बुद्धिमत्ता आहे तर ती बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूच्या संख्येवर, ठीक आहे, मज्जातंतूच्या संख्येवर काय असते पहा, व त्यांच्या परस्पराशी असलेल्या संघटनावर. त्याच पद्धतीने त्याच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते पहा, अवलंबून असते असं कोणाचं म्हणणं आहे पहा, या थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे की त्यांनी जे काही स्पेसिफिक फॅक्टर असेल किंवा जनरल फॅक्टर असेल किंवा समूहाद्वारे जे काही घटक आहेत तर त्यांना काय केलं आहे, त्यांना नाही येत या थॉर्नडाईक यांना. तर त्यांनी काय केलं आहे पहा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जे काही मज्जातंतूच्या संख्येवर आणि त्यांच्या जे काही परस्परांशी असलेले संघटना असते तर त्यांच्यावर काय असते पहा, बुद्धिमत्ता ही अवलंबून असलेली दिसून येते पहा.
आता जे काही बुद्धिमत्तेमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे पहा. आणि ते घटक कसे असतात, स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेले दिसून येतात पहा. आणि बौद्धिक कार्य होण्यासाठी देखील त्यांचे संघटन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मज्जातंतूच्या संख्येवर आणि त्यांचं म्हणजे संबंधित जे काही असलेलं संघटनेवर यांचं अस्तित्व अवलंबून असतं, असं यांचं म्हणणं असलेलं दिसून येतं पहा. म्हणजेच मज्जातंतू जितक्या जास्त प्रमाणात एकमेकांशी निगडीत होतील, तितक्या जास्त प्रमाणात बौद्धिक कार्य होत असतं, असं या थॉर्नडाईकचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजेच जे काही जी घटक आणि एस घटक किंवा जे काही फॅक्टर्स सांगितलेले आहेत ते त्यांना मान्य नाही, तर मज्जातंतूच्या संख्येवर आणि त्यांच्या परस्परांशी संबंधित असलेल्या संघटनावर बुद्धिमत्ता ही अवलंबून असते, असं थॉर्नडाईक यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. यावरून यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे पहा, वाक्यपूर्ती असेल किंवा अंकगणित आहे, शब्दसंग्रह आहे किंवा सूचना आकलन आहे, या घटकांचा समावेश त्यांनी या उपपत्तीने केलेला आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. लक्षात आलं की थॉर्नडाईक यांचं म्हणणं आहे की त्याने जी हे घटक मान्य नाही किंवा प्राथमिक किंवा समूह घटक उपपत्ती यांना देखील त्यांनी विरोध केलेला आहे, तर त्यांनी मज्जातंतूच्या संख्येवर त्याची बुद्धिमत्ता ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यांच्या संघटनावर म्हणजे जे काही परस्परांचे जो काही संबंध असतो तर त्यावर बुद्धिमत्ता ही अवलंबून असते, असं त्यांचं म्हणणं असलेलं दिसून येतं पहा. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांना? तर यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत, तर ते आहे गार्डनर यांची बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत. ठीक आहे. गार्डनर यांनी जो काही सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे बुद्धिमत्तेच्या, तर त्याच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे पण. ठीक आहे. तर आपण बघूया ते गार्डनर. गार्डनर यांची बहुबुद्धी बहु बहुविधी सॉरी बुद्धिमत्ता सिद्धांत. बुद्धिमत्ता सिद्धांत. ठीक आहे. हा जो काही गार्डनर नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे पहा, तर त्यांनी देखील बुद्धिमत्तेच्या संदर्भात एक सिद्धांत मांडलेला दिसून येतो पहा. त्यांनी बुद्धिमत्तेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी काय केले आहे, बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. बुद्धिमत्तेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, उपपत्ती किंवा थेरी मांडलेली आपल्याला दिसून येतं पहा. तर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, फ्रेम्स ऑफ माइंड. फ्रेम्स ऑफ माइंड. ठीक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा, या बुद्धिमत्तेविषयी त्यांनी सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. कुठला आहे, फ्रेम्स ऑफ माइंड. हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. आता गार्डनर यांच्या मते जी काही बुद्धीच्या क्षमता आहेत, तर ते त्यांनी इथे आपल्याला सांगितलेल्या दिसून येतात. तर त्या कोणत्या क्षमता आहेत, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत पहा. तर त्या एक एक क्षमता आपण पाहणार आहोत. तर पहिली जी काही क्षमता आहे पहा, तर ती आहे तार्किक क्षमता. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, तर त्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. ठीक आहे. बहुविधी बुद्धिमत्ता म्हणजे त्यांनी फक्त जी किंवा एस घटक असे सांगितले नाहीत, तर यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे.
तर पहिली जी काही क्षमता त्यांनी सांगितलेली आहे पहा, तर ती तार्किक हं? तार्किक क्षमता, ह्याला गणितीय क्षमता असे देखील आपल्याला म्हणता येतात. आता तार्किक क्षमतेमध्ये काय आहे पहा, याच्यामध्ये काय कुठले कुठले आपण सांगू शकतो. तर उदाहरणार्थ असेल की संख्येमधील संबंध आहेत. त्याच्यानंतर पहा, म्हणजे गणितीय विषय जी काही बुद्धिमत्ता असते, हं? किंवा अमूर्त विचार करणे, जे काही चिन्ह दिलेले असतात पहा, त्यांची क्षमता आहे. तर यांचा समावेश काय होतो, या तार्किक क्षमतेमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल की अवकाशीय क्षमता. तार्किक क्षमता, अवकाशीय क्षमता दुसरं आहे. लक्षात आलं, तार्किक मध्ये तर्क करणे, गणिती विषय जे काही समस्या असतील त्याच्या संदर्भात सोडवणे, तर्क, विचार वगैरे या तार्किक क्षमता झाल्या. त्याच्यानंतर आहे अवकाशीय क्षमता. तर अवकाशीय क्षमता याच्यामध्ये काय आहे पहा, तर ते आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये सांगितलेलं जातं बघ का, की मनातल्या मनामध्ये विचार करणे, हं? किंवा आता एखादा निबंध लिहायचा आहे, ठीक आहे, किंवा एखादी प्रतिमा किंवा नमुन्याचे चित्र मनातल्या मनामध्ये उभी करण्याची क्षमता, म्हणजेच आपण अवकाशीय ज्ञान असं देखील आपल्याला सांगता येतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भाषिक क्षमता. भाषिक क्षमता. लक्षात आलं असेल भाषिक क्षमता. याच्यामध्ये देखील काय असतं पहा, की एखाद्या शब्दाचे अर्थ वगैरे समजणे किंवा भाषा समजणे, हा, किंवा आवाजातील चढ उतार वगैरे, भाषेसंदर्भात जे काही गोष्टी आहेत म्हणजे व्याकरण असेल, हं, किंवा भाषेच्या संदर्भात अनेक गोष्टी असतात, कार्य असतात पहा. तर ती जाणण्याची जी काही क्षमता असते, तर त्याला भाषिक क्षमता असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. आता ही जी तार्किक क्षमता आहे पहा, तर तार्किक क्षमता ही कोणाकोणामध्ये असते, तर जे काही शास्त्रज्ञ असतात, हो ना, किंवा गणित तज्ञ असतात, तर त्यांच्यामध्ये ही तार्किक क्षमता जास्त असलेली दिसून येते. आता जी काही अवकाशीय क्षमता आहे, तर ह्याच्यामध्ये कलाकार वगैरे असतात, हं? किंवा अभियंते जे काही असतात, तर ती अवकाशीय ज्ञान त्यांच्यामध्ये जास्त असलेलं दिसून येतं पहा. आणि भाषिक क्षमतेच्या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की म्हणजे लेखक असतील किंवा पत्रकार आहे, राजकारणीय माणसं आहेत, हं? तर त्यांच्यामध्ये ह्या क्षमता अधिक प्रमाणात असलेलं दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, तर ती आहे संगीतीय क्षमता. संगीतीय क्षमता. ठीक आहे. आता संगीत ही क्षमतामध्ये देखील आपल्याला सांगता येईल, की म्युझिकल ज्याला आपण म्हणू, की म्हणजे गाण्यामधील ताल असेल, लय आहे, किंवा संगीतामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात, तर त्या संदर्भामध्ये जी काही क्षमता असते, तर त्याचं संगीतीय क्षमतेमध्ये आपल्याला सांगता येतं पहा. हं? म्हणजे स्वर असेल, लय, नाद, ताल असेल. ओके. तर या संदर्भामध्ये या क्षमता असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या क्षमता कोणामध्ये असतात पहा, जे काही गायक असतात, वादक आहेत, हं? त्यांचा समावेश याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आंतरवैयक्तिक क्षमता. ठीक आहे. आंतरवैयक्तिक क्षमता. हे गार्डनर यांनी विविध प्रकारच्या क्षमता सांगितलेल्या आहेत हा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पुढची जी काही क्षमता आहे, तर ती आहे आंतरवैयक्तिक क्षमता. हा, आंतरवैयक्तिक क्षमता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे पहा, की आता व्यक्ती आहे, तर प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या संपर्कामध्ये येत असतो पहा. ठीक आहे.
आणि आल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय होत असतं, कम्युनिकेशन होत असतं. दोघं एकमेकांशी काय करत असतात पहा, संवाद साधत असतात. हं. ही जी क्षमता आहे, तर त्याला आपण आंतरवैयक्तिक अ, क्षमता असं म्हणत असतो पहा. म्हणजे जे काही आपण भावना असतील, प्रेरणा असतील, इच्छा असतील, तर त्याचं काय करतो पहा आपण, देवाण करत असतो. त्यांचं आकलन करत असतो आणि ती क्षमता या आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तेमध्ये होत असलेलं दिसून येतं, असं गार्डनर यांचं म्हणणं आहे पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट जी काही आहे पहा, तर ती आहे व्यक्ती अंतर्गत. ठीक आहे. व्यक्ती अंतर्गत ही देखील क्षमता सांगितलेली आहे पहा या गार्डनरने. आता याच्यामध्ये काय आहे, की याच्यामध्ये आंतरवैयक्तिक म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो, आपल्या भावना व्यक्त करत असतो, हो ना, एकमेकांना, त्याच्या संदर्भात आहे. आणि व्यक्ती अंतर्गत म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या संदर्भात असलेली ज्या काही क्षमता आहेत पहा. म्हणजे कुठल्या आहेत त्या, की स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत, की भावना आहेत पहा, याची स्वतःला जर जेव्हा जाणीव निर्माण होते, हं, कुठल्या क्षमता त्याच्यामध्ये आहेत, तर हे त्याच्या लक्षात येतात. तर त्याला आपण व्यक्ती अंतर्गत क्षमता असं म्हणूया पहा. म्हणजे अंतर्मुख होऊन जेव्हा आपण स्वतःच्या जे काही ड्रॉबॅक्स असतील किंवा स्वतःमध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, याचं काय करत असतो पहा, अंतर्मुख होऊन आपण स्वतःच्या क्षमतेचं जेव्हा परीक्षण करत असतो पहा, तर ते अंतर्गत असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कुठले-कुठले येतात पहा, तर गुरु असतील किंवा तत्वज्ञानी असतील, अशा लोकांमध्ये या व्यक्ती अंतर्गत क्षमता ह्या जास्त असलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे पहा अ, शरीर गती विषयक. ठीक आहे. शरीर गती. शरीर गती विषयक क्षमता. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं पहा, की स्वतःचे जे काही आपण हालचाली करतो आहेत किंवा एखाद्या वस्तू आहेत, तर त्यांची जी काही हाताळण्याची क्षमता आहे, तर त्यांचा म्हणजे जो काही समावेश आहे, तर तो शरीर गतीविषयक बुद्धिमत्तेमध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजे शारीरिक ज्या काही हालचाली आपल्यामध्ये होत असतात, ठीक आहे. तर त्यांच्या संबंधित ज्या काही क्षमता असतात, तर त्यांना शरीर गतीविषयक यामध्ये समावेश केलेला दिसून येतो. उदाहरणार्थ असेल किंवा एखादा डान्सर असेल, तो डान्स करण्यामध्ये किंवा एखादं पहा क्रिकेट खेळण्यामध्ये, व्हॉलीबॉल म्हणजे खेळामध्ये ज्या काही आपण शरीराच्या संदर्भात ज्या काही हालचाली आपण करत असतो, तर त्यांचा जो काही समावेश आहे, त्या क्षमतांचा, तो शरीर गतीविषयक क्षमतामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणते-कोणते येतात पहा, तर क्रीडा विषयक असतील, खेळांमध्ये त्याच्यानंतर नृत्य असेल, हां, यांचा समावेश याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, की निसर्गात्मक. हं. नेक्स्ट जी काही क्षमता आहे, ती निसर्गात्मक आहे. आणि त्याच्यानंतर आहे अस्तित्वात्मक. लास्ट आहे पहा, इथे देते. तर ह्या त्यांनी काय सांगितलेल्या आहेत पहा, विविध प्रकारच्या क्षमता आहेत. फक्त एक आणि दोन नाहीये क्षमता. तर या क्षमतेद्वारे बुद्धिमत्ता ही म्हणजे आपण वेगवेगळ्या क्षमतेनुसार बुद्धिमत्तेचा उपयोग करत असतो. या हं, अस्तित्वात्मक. ह्या क्षमता सांगितलेल्या आहेत त्यांनी बरं का. ठीक आहे. तर आता निसर्गात्मक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की म्हणजे जी काही जगण्याची क्षमता आहे, निसर्गामध्ये जेव्हा आपण आलेलो आहोत, तर ती जगण्याची जी काही क्षमता आहे, तर ती या बुद्धिमत्तेमध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्ये ही जी निसर्गात्मक क्षमता आहे, तर ती कोणामध्ये जास्त असते? तर शेतकरी असेल किंवा पर्यावरण जे काही प्रेमी असतात पहा, जीवशास्त्रज्ञ असतात, तर यांच्यामध्ये ही जी क्षमता आहे, तर ती जास्त प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे अस्तित्वात्मक क्षमता पहा, तर याच्यामध्ये
आपल्याला असं सांगता येईल पहा, की जे काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत पहा, तर ते सोडवण्यासाठी ज्या काही क्षमता आवश्यक आहे, तर त्याला अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता असं म्हणलं जातं पहा. आता याच्यामध्ये कोणकोणते आहेत, तर आध्यात्मिक आहे पहा, तत्वज्ञान आहे, तर यांचा समावेश होत असतो. तर या संदर्भामध्ये गार्डनर यांनी ही जी काही उपपत्ती मांडलेली आहे पहा, तर यामध्ये 9 क्षमतांचा त्यांनी समावेश आपल्याला असलेला सांगितलेला दिसून येतो पहा. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो काही त्यांचा बहुविधी जो काही बहुबुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे, तर तो कोणत्या पुस्तकातून मांडलेला आहे पहा, तर फ्रेम्स ऑफ माइंड हे पुस्तकाचं नाव देखील लक्षात ठेवा. त्या आधारे त्यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. क्वेश्चन येऊ शकतो. आणि अशा स्वरूपामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेविषयी क्षमता, ज्या 9 क्षमता आहेत, तर ते आपल्याला मांडलेले इथे दिसून येतात पहा. ठीक आहे, आलंय सगळ्यांना लक्षात? यामध्ये या 9 क्षमता त्यांनी सांगितलेल्या आहेत पहा. आणि या क्षमता कोणामध्ये जास्त असतात त्याच्या संदर्भात देखील त्यांनी उदाहरणं दिलेले आहेत पहा. ठीक आहे, या ज्या क्षमता आहेत, तर प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असलेल्या दिसून येतात. असं यांचं गार्डनर यांचं म्हणणं आहे पहा. ठीक आहे, की फक्त जी घटक महत्वाचा नाही किंवा एस घटक महत्वाचा नाही, तर यांनी 9 क्षमता यामध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. ठीक आहे, कोणी सांगितलेलं आहे पहा, हे गार्डनर या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे, किंवा 9 प्रकार देखील आपण यांना म्हणू शकतो पहा. ठीक आहे, बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये. तर आपण जो काही आज पाहिलेला दिसून येतो पहा, द्विघटक उपपत्ती आहे, अनेक घटक सिद्धांत आहे, समूह घटक सिद्धांत आहे, तर त्या संदर्भात आपण अभ्यास केलेला इथे दिसून येतो पहा. कुठल्या कुठल्या बघितलाय आज आपण? लक्षात घ्या, की आजचे जे काही पाहिलेलं आहे स्पियरमन स्पियरमन यांची द्विघटक यांनी कोणती मांडली? कमेंट करा तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. स्पियरमन स्पियरमन यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे पहा, तर त्यांनी द्विघटक उपपत्ती मांडलेली आहे. ठीक आहे, द्विघटक उपपत्ती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आज आपण ज्या काही बघितलं, थर्स्टन थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे. अनेक घटक सिद्धांत. ठीक आहे, लक्षात आलं? तर याच्यामध्ये काय आहे, जी व यस हे 2च घटक महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. जेव्हा असं विचारलं क्वेश्चन, तर तेव्हा स्पियरमन एवढं फक्त लक्षात ठेवा पहा. थर्स्टन यांनी काय मांडलेलं आहे पहा, जो काही अनेक घटक सिद्धांत आहे, म्हणजे PMA, यामध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं पहा, परत हे जे काही समीकरण मांडलेलं आहे, तर ते कोणी सांगितलेलं आहे पहा, थर्स्टन यांनी सांगितलेलं आहे. की तुम्हाला लक्षात इथे ठेवायचं आहे पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थॉमसन. थॉमसन यांची उपपत्ती आहे पहा, समूह घटक उपपत्ती. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, इंटेलिजन बरोबर G+S1. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, हे S2 हे त्यांनी काय केलेलं आहे, समीकरण, म्हणजे अशा स्वरूपामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये समूह घटक मांडलेला आहे पहा. म्हणजे बुद्धिमत्ता केवळ एकाच जी या घटकावर आधारित नाही, तर या समूह म्हणजे समूहापासून बनलेली दिसून येते. तर त्याच्यासाठी हे त्यांनी सूत्र सांगितलेलं दिसून येते. आज जे काही आपण बघितलंय ते पाहणार आहोत. थॉर्नडाईक यांची उपपत्ती आपण पाहिली पहा, थॉर्नडाईक
यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? संख्यात्मक. लक्षात घ्या, इझी आहे, काही हार्ड नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये जाऊ नका. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, फक्त की हे घटक त्यांना मान्य नाही. तर त्यांना काय मान्य आहेत बघा, की मज्जातंतूच्या संख्येवर आणि त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनेवर बुद्धिमत्ता ही अवलंबून आहे, असं थॉर्नडाईक यांचं म्हणणं होतं पहा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जी काही आपण थेअरी पाहिली ती गार्डनर यांची थेअरी पाहिली पहा. गार्डनर, ठीक आहे. तर गार्डनर यांची उपपत्ती आपण बघितलेली. तर याच्यामध्ये त्यांनी जे काही 9 क्षमता सांगितलेल्या आहेत पहा, तर ते महत्वाचे आहेत. आणि त्यांचं पुस्तक फ्रेम्स ऑफ माइंड हे जे काही महत्वाचं पुस्तक किंवा जे काही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे पहा, त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेच्या स्वरूपात जो काही सिद्धांत मांडलेला आहे, बहुबुद्धिमत्ता. तर हे देखील या पुस्तकाचं नाव किंवा ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा, की फ्रेम्स ऑफ माइंड. आणि त्यांनी 9 क्षमता सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये तार्किक असेल किंवा भाषिक असेल, या ज्या काही आपण 9 या क्षमता बघितल्या आहेत, त्यांचा समावेश होत असलेला दिसून येतो. एवढा जरी अभ्यास केला तरी हेच क्वेश्चन विचारलेले असतात पहा. कळालंय सगळ्यांना? लक्षात आलंय? काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता, ठीक आहे. टाइम झालाय का आपला? झालेला आहे. राम सर, हॅलो. हॅलो राम सर. एकच मिनिट. झालंय का मॅडम? हा झालंय म्हणलं. ओके, एंड करू मीटिंग. हम्म. ओके, चला एंड करू मीटिंग डायरेक्ट.